नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी शेअर करणार आहे खमंग थालीपीठ। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी 1 कप भाजणी घेतली, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतले, 1 वाटी कोथिंबीर, 1 चमचा हिरवी मिरची, आलं लसूण याची पेस्ट, चवीपुरते मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला। पीठ आता मळून घेऊया। पीठ मळून झालेले आहे। 5 मिनिट हे पीठ आता तसंच ठेवून देऊया आणि 5 मिनिटांनंतर याची थालीपीठ करायला घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत। पोळपाटावर मी आता पांढरं स्वच्छ कापड ओलं करून घेतले आणि ते अंथरून घेतले। यावर आता हा गोळा मी याच्यावर ठेवून थापून घेणार आहे। लोखंडी तवा घेतलेला आहे। याच्यावर थालीपीठ खमंग खरपूस भरले जाणार आहे। याच्यावर आता 1 चमचा तेल सोडते। तयार केलेले थालीपीठ हलगर्जीने टाकून घेऊया। कढईने थोडंसं तेल सोडलं, खमंग थालीपीठ तयार झालेले आहे। हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता। थालीपीठ हा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी थालीपीठ भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आता खमंग थालीपीठ कशी करायची हे मी आपल्याबरोबर शेअर करत आहे। माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। थँक यू।